शहापूर तालुक्यातील आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचं काम आज 6 ते 7 वर्षांनंतरही अपूर्णच आहे। येथील विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या जागेअभावी त्रास सहन करावा लागतोय। आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत येणाऱ्या शासकीय आदिवासी आश्रमशाळातील मंजूर असणाऱ्या मुलामुलींच्या वसतिगृह इमारत, मुख्य आश्रमशाळा इमारत, संरक्षण भिंत व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ही कामे आजही अपूर्णच असून ह्या इमारतींची बांधकामं कित्येक वर्ष पूर्ण न झाल्यानं आदिवासी विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे आदिवासी मुलांना शिक्षणासाठी भौतिक सुविधा देण्यासाठी आदिवासी विकास प्रशासन करोडो रुपये खर्च करत असून या इमारत बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करते, मात्र ठेकेदारांच्या अनास्थेमुळे ही कामं अपूर्ण राहत आहेत। सदर कामाची चौकशी करून त्वरित पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थी व पालक करत आहेत। शहापूर तालुक्यातील शेणवा, शिरोळ, टाकीपठार, टेंभा, पिवळी, अघई, कोठारे, दहागाव, पेंधरघोळ, डोळखांब, विहीगाव या आदिवासी आश्रमशाळामधील इमारत बांधकाम अजूनही अपूर्णच असून बहुतांश कामं निकृष्ट दर्जाची आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून डोळेझाक करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। ठेकेदारांच्या दुर्लक्षणामुळे ही कामं अजूनही पूर्ण झाली नाहीयेत। इमारत बांधकामं करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून अपूर्ण कामं पूर्ण करणं गरजेचं आहे। शहापूर तालुक्यात आदिवासी प्रकल्प अंतर्गत शिरोळ, दहागाव, शेणवा, डोळखांब या आश्रमशाळांमधील मुला व मुलींचे वसतिगृह तसेच शालेय इमारत कामं किरकोळ अपूर्ण असून टाकी पठार, पेंढरभोळ, अघई या शाळेची कामं सुरू असल्याची माहिती प्रकल्प कार्यालय अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान उन्हाळ्यात ठीक आहे, पण पावसाळ्यात शाळेची कामं अपूर्ण राहिल्यानं विद्यार्थ्यांना जागेअभावी खूप त्रास सहन करावा लागणार आहे। आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळेतील मुलांची व्यवस्था व्हावी यासाठी करोड रुपये खर्च करून ज्या अनेक ठिकाणी आश्रमशाळा सुरू केलेल्या आहेत, बांधकाम सुरू केलेलं आहे आणि म्हणून 4-4, 5-5, 6-6 वर्ष झाले त्या आश्रमशाळांची बांधकामं पूर्ण होत नाही आणि म्हणून मी वेळोवेळी बांधकाम विभाग, आदिवासी विकास विभाग मंत्र्यांकडे पत्रावर केलेलं आहे की कालावधी या इमारतीचा बांधकामाचा कालावधी 24 महिने असतो, परंतु 4-4, 5-5 वर्ष झाले अजून इमारती पूर्ण होत नाही। त्या इमारतीची दरसुद्धा किमतीसुद्धा वाढत जात आहेत। काही ठिकाणी जे 2-2 वर्ष झाली कामं बंद आहेत आणि म्हणून जी कामं बंद आहेत, जी कामं डिले झाली, यांच्या ज्या एजन्सी आहेत यांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्यांनी कामं अर्धवट सोडून गेलेले आहेत या एजन्सी की ज्यांचं नोंदणीकृत रजिस्ट्रेशन आहे त्यांना काळ्या यादीत टाकावं ही मागणी मी यापूर्वीच केलेली आहे। जवळजवळ 12 आश्रमशाळांचे नवीन बांधकाम सुरू आहे। त्याच्यामध्ये शालेय इमारती आहेत आणि त्याच्यानंतर वसतिगृह, विद्यार्थिनींचे वसतिगृह शाळेच्या स्तरावरचे। या शहापूर तालुक्यामध्ये दहागाव, शिरोळ, त्याच्यानंतर डोळखांब, शेनवे या ठिकाणचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। माझ्या कार्यकारी अभियंत्यांशी नेहमी या विषयावर चर्चा मी करत असतो। बांधकाम पूर्ण झाले, आम्हाला हँडओव्हर करा। आता किरकोळ काम बाकी आहे फक्त इलेक्ट्रिफिकेशनचं आणि हे इलेक्ट्रिफिकेशनचं काम या महिन्यात जवळजवळ पूर्ण होईल। म्हणजे पुढच्या महिन्यात आपल्याला इमारती ते ताब्यात मिळू शकतील। म्हणजे या सत्र संपेपर्यंत आपल्याला ताब्यात मिळतील। पुढचा सत्र जो असेल तो ह्या सगळ्या नवीन इमारतीमध्ये आमचा असेल। 2 इमारतींचं प्रॉब्लेम्स आहेत, जे पेंढरघोळ आणि पिवळी, त्या दोन्ही इमारतींच्या बाबतीत ठेकेदाराच्या बाबतीत काही त्यांना प्रॉब्लेम्स आल्यामुळे आता त्या शाळा, आमचा जो नवीन बांधकाम कक्ष निर्माण झालेला आहे त्या कक्षाकडे येथं ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ते वर्ग करणार आहेत। तसं त्या कार्यकारी अभियंता यांच्याशी माझी चर्चा झाली आणि ते वर्ग केल्यानंतर नवीन ठेकेदार देण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल ते आमचे बांधकाम विभागाचे अधिकारी बघतील। प्रतिनिधी वसंत पानसरे, NTV न्यूज, शहापूर।